अखिल भारतीय किसान सभा तालुका जळगाव जामोदच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत यांच्या कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा नारेबाजी करत किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला तथा सदर प्रकरणात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले। पीक कर्ज माफी ताबडतोब करून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे। त्यांना नवीन पीक कर्ज बँकेने लगेच द्यावे। तूर हरभरा शेतकऱ्यांच्या घरात पडलेला असून बंद केलेली खरेदी पुन्हा सुरू करा। घेतलेल्या कृषी मालाचे पैसे विनाविलंब द्या। लॉकडाऊन काळातील वीज बिल पूर्णत माफ करा। वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करिता पट्टे द्या अशा मागण्यांचे निवेदन देत वेळकाळू धोरणांचा निषेध करीत आदिवासी शेतकरी किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणाचा निषेध किसान सभेचे नेते विजय पोहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदवण्यात आला। यावेळी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड रामेश्वर काळे, कॉम्रेड विजय पोहनकर, कॉम्रेड शेख जावेद, किसन दामधर, गणेश वानखडे, कैलाश राऊत अशा 30 कार्यकर्त्यांनी निवेदनावर सह्या करीत निवेदन सादर केले आहे। आज 10 ऑगस्ट 2020 ला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने माननीय एसडीओंना निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये 9 ऑगस्ट हा अखिल भारतीय किसान सभेने संपूर्ण भारतामध्ये निषेध म्हणून एक दिवस ठरवला होता। त्या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यामध्ये 9 आणि 10 तारीख हे लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही आज दिलेला आहे। विषय असा आहे की स्थानिक लेवलचं लॉकडाऊन काळातील सर्व शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य लोकांचे वीज बिल माफ करण्यात यावे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी पीक कर्जमाफी दिलेली आहे ती पीक कर्जमाफी अजूनही पूर्णतः झालेली नाही। 30% शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसा आलेला नाही, नवीन कर्ज भेटलेलं नाही। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। प्रत्येक शेतकऱ्यांचं पेरणी पाणी थांबलेलं आहे। फक्त या सरकारमुळे पेरणी पाणी थांबलेलं आहे, कारण की त्यांना कर्ज मिळालेलं नाही। असं पीक कर्ज लवकरात लवकर माफ करावं, शेतकऱ्यांना लवकर कर्जमाफी मिळावी। तूर आणि हरभऱ्याची जी थांबलेली खरेदी आहे ती पूर्णतः सुरू करावी, यासाठी आम्ही एसडीओंना निवेदन दिलं। जर पुढील 15 दिवसात हे पूर्ववत झालं नाही तर अखिल भारतीय किसान सभा एसडीओ कार्यालयासमोर उग्र आंदोलन करेल, असंच मी आज रोजी इथं सांगू इच्छितो। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।